काय बाबा मग कितीचा शो आहे आपला? शो कितीचा आहे? करेक्ट 5चा ना? आणि ही आपली स्क्रीन छावा मूवीची. भाई कसं वाटलं मूवी तुला? मूवी एकदम भारी आहे आणि खूप भारी वाटली मूवी. आपल्या महाराष्ट्राची मूवी आवडली, बघायला पाहिजे सगळ्यांनी. आले बाबा आले. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, तर आपले संभाजी महाराजांचा नवीन चित्रपट आला आहे आणि त्या चित्रपटाचे नाव म्हणजेच छावा. आम्ही सर्वजण हा चित्रपट कधी रिलीज होतोय याची वाट पाहत होतो आणि झालं असं की येत्या शिवजयंतीला आमची टीम संभाजी महाराजांचं नाटक सादर करणार आहे. म्हणून सर्वजण आमच्या नाटकामध्ये काही चुकी असतील त्या सुधारण्यासाठी आम्ही सर्वांना घेऊन निघालो खोपोली सॅम्युअल सिनेमामध्ये छावा मूवी बघण्यासाठी. काय बाबा मग कितीचा शो आहे आपला? शो कितीचा आहे? करेक्ट 5चा ना? तर आपले तिकीट दाखवतो पटकन आता. तुझ्याकडे आहेत भावा. ऑनलाईन आहे का? काढायचे का? तर फायनल मित्रांनो, आता आपण मॉलमध्येच पोचलेलो आहोत, सॅम्युअल मॉलमध्ये. आणि ही आपली स्क्रीन छावा मूवीची. आता आपण चालू इथे. मुगल सल्तनत का परचम, उस समय कई शासक और सल्तनत, दक्खन का शेर, वीर पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज. फायनली मूवी सुरू झाली आणि सर्वजण एकटक मूवीकडे बघत बसले. गाडी बंद पडली. संपला विषय नाही ना. बुलेट आली, बुलेट. दुसरी गाडी घेऊन आला ना? हा. छत्रपति संभाजी महाराज की. तर एक नंबर मूवी आहे मित्रांनो. आणि आता झालेलं आहे मध्यंतर आणि आता आम्ही आलेलो आहोत बाहेर. तो सोपा नको आता. नको 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 नको. उपवास आहे त्यामुळे आपल्याला पॉपकॉर्न खाता येणार नाही. त्यामुळे पॉपकॉर्न वास सुट्टे, वास घ्या डायरेक्ट 9 नंतर का उपवास सोडा, पॉपकॉर्न येणार तिकडे. ए भाई मूवी कशी वाटली? खूप छान. तर मित्रांनो, आपला मित्र भेटलेला आहे केतन भाई. त्याचा आपण रिव्ह्यू घेऊ. भाई कसं वाटलं मूवी तुला? मूवी एकदम भारी आहे. मी म्हणजे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही आवर्जून बघायला आहे छावा मूवी. थँक्यू. अजून तर बाकी आहे. पिक्चर एकदम भारी आहे. मी लहान मुलांना पण हे सांगेन की तुम्ही येऊन पिक्चर बघा किंवा मोठ्यांना पण इन्व्हाइट करा की तुम्ही जे फॅमिलीसोबत पण येऊ शकता. जे पिक्चर तुम्ही घेऊ शकता, बघू शकता. मस्त पिक्चर. दादा कैसा लगा मूवी? अच्छा है, बहुत अच्छा है. क्या लोगों को क्या सोचना है?
मूवी अच्छा है, इंडियन हिस्टोरिकल मूवी है, इसे देखना चाहिए। अभी के युवा पीढ़ी को ये नहीं पता है, बहुत सारे लोगों को। इसलिए उन्होंने हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए क्या क्या किया, वो सब देखना चाहिए। आणि खूप भारी वाटली मूवी. आपल्या महाराजांची मूवी आवर्जून बघायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आपला इतिहास आपल्यालाच बघायला भेटतो, त्यामुळे अजून आनंद वाटतोय. त्याच्यानंतर आपला इतिहास सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे. आज बरेच चित्रपट झाले, सगळे आपले हिंदी चित्रपट सगळे बघायला जातात, पण आपल्या महाराजांचे चित्रपट कोणी बघायला येत नाही. आपल्या इतिहास आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपल्या मराठी भाषाची आपणच हे केली पाहिजे, तरच आपलं चित्रपट चांगले होतील आणि अजून आपल्याला आपला इतिहास समजून घेता येईल. पिक्चर बघायला यावं, इंटरव्हल पर्यंत तर एक सगळ्यांनी पिक्चर बघायला यायला पाहिजे. आपला छान पिक्चर आहे. मराठी यावा पिक्चर एकदम छान सुंदर पिक्चर आहे तो. आपल्या महाराजांचा इतिहास त्यात दाखवला. संभाजी महाराजांचं संपूर्ण जन्मपासून ते लास्ट कसा इतिहास आहे तो त्यांनी दाखवला. त्यामुळे आपण सर्वांना सांगायला पाहिजे, घरच्यांना पण त्यांनी एक पिक्चर बघायला यायला पाहिजे. थँक्यू. तर मित्रांनो, खूप छान रिव्ह्यू दिला पब्लिकने आणि आता आपला मध्यातर झालेला आहे आणि आता आपण परत जाऊ मूवी बघायला. मित्रांनो, मूवी एवढी भारी आहे की तुम्ही विचारूच नका. तुम्ही सर्वजण ही मूवी बघायला यायलाच पाहिजे. या मूवीमधील एक एक सीन एवढे भारी आहेत की अक्षरशः अंगावरती काटा येतो. जशी मूवी संपायला येते ना, तसे अंगावरती शहारे येत आहेत. कारण आता आपल्या संभाजी महाराजांना कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले होते. संभाजी महाराजांना आणि कवी कळेश यांना कैद केले जाते. त्यांच्यावर 40 दिवस जुलूम अत्याचार केले जाते. महाराजांची जीभ काढली जाते, त्यांचे डोळे काढले जातात, कोणी अंगावरती झालेल्या जखमांवरती मीठ चोलतं. एक एक मूवीमधला सीन एवढा भारी होता की शब्दच अपुरे पडतील. कसं सहन केले असेल आपल्या या राजांनी. आपल्या पायाला जखम ठेच वगैरे लागली असेल तर आपल्या डोळ्यातील अश्रू बाहेर येत आहेत आणि आपल्या महाराजांनी 40 दिवस कसं हे सहन केले असेल. तर मित्रांनो, फायनली मूवी संपलेली आहे आणि एवढी जबरदस्त आहे ना मूवी. खरं तर शेवटला एकदम डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात. एवढा भारी मूवी आहे, तुम्ही पण नक्की बघा. आपल्या संभाजी महाराजांना 40 दिवस औरंगजेबाने कसे कैद करून ठेवले, त्यांच्यावरती त्यांची जीभ, त्यांचे डोळे काढले. खरंच मित्रांनो, आपण आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवत नाही तर आपल्याला बॉलिवूडचे मूवीज म्हणजेच पुष्पा 2 वगैरे ते मूवीज आपल्याला जास्त दाखवायला आवडतात. तर मित्रांनो, माझी एकच विनंती आहे की तुम्ही सुद्धा हा छावा मूवी बघायला या आणि आपल्या मुलांना सुद्धा घेऊन या. तुम्हाला कसं वाटतं? अंगावर काटालं लास्ट रडायला झालेला भारी मूवी आहे. खास करून पालकांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना ही मूवी बघण्यासाठी घेऊन या. आपल्या महाराजांचा इतिहास त्यांना सुद्धा दाखवा. आपले बॉलिवूडची मूवी तुम्ही त्यांना दाखवता, पुष्पा वगैरे, पण माझी एकच विनंती, कळकळीची विनंती आहे, संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर दिसायलाच पाहिजे आणि दाखवायलाच पाहिजे.